दरम्यान तिकडे कारागृहात असून सुद्धा भोंदू अशोक खरातची कमाई मात्र सुरूच आहे। रिंग रोडच्या भूसंपादनामुळे आता सुमारे 3 कोटी रुपये मिळणार आहेत। गवळणे परिसरात सुद्धा खरात आणि त्याच्या पत्नीच्या नावे जमीन आहे। गवळणेमधल्या जमिनीतून 82,83,000 रुपये मिळणार आहेत। पाथर्डीमध्ये तृप्तबाला आणि सृष्टी खरातला 1,82,00,000 रुपये मिळणार आहेत। निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटीलच्या पत्नीला सुद्धा लाखो रुपये मिळणार अशी माहिती मिळते। खरात खरेदी प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याने दर कमी होणार असं देखील दिसतंय। भूसंपादनाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींना उपस्थित राहणं आवश्यक आहे। पुन्हा जाऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या सगळ्या आता रिंग रोडच्या भूसंपादनामधून खरातला कोट्यवधी रुपये मिळणार असं कळतंय। खरं तर अशोक खरातने अनेक जमिनी ज्या आहेत ते खरेदी केलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती चौकशीमध्ये समोर आलेली होती आणि आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमध्ये रिंग रोडचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्याच रिंग रोडसाठी अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये भूसंपादन हे प्रशासनाकडून केलं जातं आणि अशोक खरातची देखील जमीन या संपूर्ण भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये येतो आणि त्यामुळे अशोक खरात आता हे जेलमध्ये असताना सुद्धा त्याला या भूसंपादनाच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीचं एकूणच चित्र आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतं। गवळणे आणि पाथर्डी फाटामध्ये हे अशोक खरात आणि त्याची मुलगी असेल, पत्नी असेल, अशा वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती जमीन आहेत आणि त्या जमिनीचं जो भूसंपादन आहे या रिंग रोडसाठी प्रशासनाकडून केलं जातं। वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं सुद्धा भूसंपादनाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। अशोक खरातची सुद्धा जमीन या भागामध्ये असल्याने आता अशोक खरातला सुद्धा प्रशासनाकडून पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते। गवळणे आणि पाथर्डी फाटा भागामध्ये अशोक खरातची पत्नी आणि त्यांच्या मुलीच्या नावावरती ही संपूर्ण जमीन आहे आणि ही संपूर्ण जमीन जी आहे ती भूसंपादन म्हणजे आगामी कुंभमेळ्यासाठी जे रिंग रोड हे तयार केले जात आहेत त्याच रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि त्या भूसंपादनामुळे आता अशोक खरातला सुद्धा हे करोडो रुपये या भूसंपादनाच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता कशा पद्धतीने पार पडतो हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, ही जमीन अशोक खरातचीच आहे का खरातनं कुणाकडून हडपली त्याचा आधी तपास केला जाईल का? त्या संदर्भात काही माहिती आहे का? खरं तर अशोक खरातने नाशिकसह वेगवेगळ्या भागामध्ये जमिनी घेतलेल्या आहेत। अगदी सोलापूरमध्ये सुद्धा अशोक खरातने काही जमिनी खरेदी केलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती। आता नेमकं अशोक खरातने ही जमीन कुणाकडनं घेतली त्या संदर्भात देखील चौकशी होईल, पण आता रिंग रोडची जी एकूणच प्रक्रिया आहे म्हणजे रिंग रोड तयार करण्यासाठी जी एकूणच भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच भूसंपादनामध्ये अशोक खरातची सुद्धा जमीन जाते। इथे अशोक खरात आणि पत्नीच्या नावावरती सुद्धा जमीन आहे आणि अशोक खरातने आपल्या मुलीच्या नावावरती सुद्धा काही ठिकाणी जमीन खरेदी केलेली होती आणि त्या जमिनीच्या मोबदल्यात आता एकूणच अशोक खरातला हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे अशोक खरातने ही जमीन नेमकं कुणाकडून खरेदी केलेली होती ती प्रक्रिया कशी होती त्याही संदर्भात चौकशी केली जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता या भूसंपादन प्रक्रियेपूर्वी तपास केला जातो का, चौकशी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।